घोटाळा प्रकरणाबाबतची ही बातमी आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला ईओडब्ल्यूचा विरोध आहे। या प्रकरणात मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांचीच पिटिशन कोर्टाने ग्राह्य ठरवली आहे। तर अण्णा हजारे, माणिकराव जाधव, शालिनीताई पाटील आणि किसन कवाद यांनी नव्याने प्रोटेस्ट पिटिशन दाखल केली आहे। दरम्यान ईडीची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप अण्णा हजारे यांच्या वकिलांनी केलाय। मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो दाखल करण्यात आला होता तो स्वीकारायचा की नाही यावरती युक्तिवाद सुरू असून क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की फेटाळणार यावर 12 जुलैला फैसला होणार आहे। बंद होईल, परंतु मूळ प्रकरण बंद होण्याचा प्रश्नच येत नाहीये। त्याचं कारण असे की आतापर्यंत तपास झालेला आहे, त्या तपासामध्ये ज्या गोष्टी कोर्टासमोर आलेल्या आहेत तर त्या तपासाच्या आधारे भले तुम्ही त्याला क्लोजर रिपोर्ट म्हणा, चार्जशीट म्हणा, तो झालेला तपास आहे। कोर्टासमोर जे काही कागदपत्र आलेले आहेत, जो पुरावा आलेला आहे त्याच्या आधारे या सर्वांवर आरोपपत्र दाखल करता येईल आणि पुढे जाऊन त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील, शिक्षाही होईल। एवढा मोठा पुरावा कोर्टासमोर म्हणजे ढिगाऱ्याने तो पुरावा दाखल केलेला आहे आणि तरी जर त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी गोष्ट राहील। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, शिखर बँक घोटाळा प्रकरणातली एक महत्त्वपूर्ण ही अपडेट मानली जाईल। ईडीचं जे वागणं आहे ते संशयास्पद आहे असं या पार्श्वभूमीवरती अण्णा हजारेंचं वक्तव्य समोर येत आहे, काय सांगाल? पण या विषयामध्ये ईओडब्ल्यू आणि ईडी या दोघही तपास यंत्रणा एकमेकांच्या विरुद्ध आहे। मुळात जर का क्लोजर रिपोर्ट कोर्टाने ऍक्सेप्ट केला तर त्या ईओडब्ल्यूच्या मूळ गुन्ह्याच्या आधारावर ईडीचा हा रिपोर्ट असतो। आणखी अर्थातच ईडीचा गुन्हा ECIR हा सुद्धा त्यामुळे रद्द होतो, ही तांत्रिक बाब झाली। पण या सगळ्या प्रकरणामधले राजकीय पार्श्वभूमी ती सगळ्यात महत्वाची। अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना ईओडब्ल्यूने क्लीन चिट दिली होती आणि याच अहवालाला विरोध केलेला आहे। आता ईडीनं विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केलाय, म्हणजे की आतापर्यंत 4 याचिकाकर्त्यांनी दाखवलेली प्रोटेस्ट पिटिशन आणि ईडीनं दाखल केलेला अर्ज हा सगळ्यात महत्वाचा मानला जातोय। 12 जुलैची सुनावणी ही सगळ्यात महत्वाची आहे, कारण न्यायमूर्ती राहुल रोकडे नेमकं कोणाचा अर्ज ग्राह्य ठरवतात। न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जर का क्लोजर पिटिशन मान्य करून घेतली तर खऱ्या अर्थानं दिलासा जो ईओडब्ल्यूनं अजित पवार, सुनेत्रा पवार यांना दिला असं मानलं जाईल। तरी पण ईडी विरुद्ध ईओडब्ल्यू हा एक नवा संघर्ष कोर्टामध्ये सुरू होतोय। आणखी याच राज्य तपास यंत्रणा आणखी केंद्रीय तपास यंत्रणा या दोघांच्या युक्तिवादाला या याचिकाकर्त्यांचे म्हणजे अण्णा हजारे, किसन कथोरे याचबरोबर शालिनीताई पाटील आणखी माणिकराव जाधव यांचे जे वकील आहे ते कशा प्रकारे याच्यात युक्तिवाद करतात, आणखी कोर्ट त्याच्यामध्ये काय नेमकं निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। 12 जुलैची सुनावणी ही सगळ्यात महत्वाची नक्कीच मानली जात आहे। नक्कीच पुढील भूमिकेकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।